आज आपण रेकीचे सिद्धांत, उपचार, ऊर्जा आणि अद्भुत शक्ती बघणार आहोत. पहिला सिद्धांत आहे, आज मी राग करणार नाही. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट एंग्री. राग ही एक नैसर्गिक भावना आहे, पण जर त्याला आपण नियंत्रणात ठेवले नाही तर त्याचा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर वाईट परिणाम होतो. आज आपण पाहूया की रेकीच्या माध्यमातून राग कसा नियंत्रणात ठेवायचा. त्याचं आज आपण एक उदाहरण बघूया. एक मुलगा आहे सचिन. तो त्याच्या ऑफिसमध्ये त्याचे सहकारी त्याची नेहमी टिंगळटवाळकी करत असतात. एक दिवस त्याला खूप राग येतो, पण त्याला त्याच वेळेला आठवतं की आज मी राग करणार नाही आहे. त्याने डोळे बंद केले आणि श्वासांवर लक्ष केंद्रित केले. रेकीच्या मदतीने स्वतःला शांत केले. त्याचा परिणाम काय झाला? त्याने वाद टाळला आणि त्याचा दिवस खूप चांगला गेला. रेकीचा वापर हा आपण कसा करायचा अशा वेळेला ते आपण बघूया. आपल्या हृदयचक्रावर हात ठेवायचा आणि शांततेने श्वास घ्यायचा आणि स्वतःला अफर्मेशन द्यायची. मी पूर्णपणे शांत आहे. माझ्या रागाचे रूपांतर प्रेमात होत आहे. मी पूर्णपणे शांत आहे आणि माझ्या रागाचे रूपांतर प्रेमात होते आहे. आणि स्वतःवर एक चोकुरे टाकायचा आहे आणि चोकुरे 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 स्थापित हो स्थापित हो स्थापित हो. याचा निष्कर्ष काय निघणार आहे? याच्यामुळे काय होतं का राग हा क्षणिक असतो, पण तो जर आपल्याला आपण त्यावर जर नियंत्रण ठेवले तर आपल्या जीवनात खूप सकारात्मक बदल होऊ शकतो. त्यामुळे आजपासून रागाऐवजी शांतता आपण निवडायला हवी. शांती घ्यायला हवी. त्याचप्रमाणे